बेल्ले येथील दत्तनगर येथे श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे। हा सप्ताह रविवार दिनांक 18 डिसेंबर ते रविवार दिनांक 15 डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे। या कालावधीत गुरुचरित्र पारायण, काकडा भजन, पूजा, ज्ञानेश्वर पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन व त्यानंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी ह.ब.प. अमोल महाराज वाळके यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे। यंदा या उत्सवाला 23 वर्षे पूर्ण झाले असून दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम साजरा करण्यात येतो। यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार, कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, सामाजिक कार्यकर्ते वल्लभ शेळके, बेल्ले गावच्या सरपंच मनीषा डावकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी एक्सप्रेस, बेल्ले। आदर्श ग्राम बेल्ला दत्तनगरच्या या 23 वर्षाच्या यज्ञामध्ये आपण सगळी मंडळी सभेला टाकायला सालमात्रप्रमाणे याही वर्षी आलोय। हरिभक्त परायण आदरणीय विशाल महाराज जळगाववरून आलेले, म्हणजे खानदेशातून। खरं तर ही सगळी मंडळी आज जो लांबचा प्रवास करून आपल्यापर्यंत येतात, भाग्य त्यांचं पण आणि भाग्य आपलं सुद्धा आहे। महाराज या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये या भूमीचा एक पाईक सेवक म्हणून मी आपलं मनापासून पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो। कारण आपण आलात
आणि इथे तुम्हाला सन्मानपूर्वक आजचं हे कीर्तन सोहळ्याचं पुष्प समर्पित करता आलं. आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय आमचे मित्र अतुल शेठ बेनके, उपस्थित बेबी क्षेत्रातील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपल्याला फार मोठा वारसा आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ह्या वारशामुळे तुम्ही आणि आमची विचारधारा, तुमचा जे आपल्या महाराष्ट्राचं नातं या संपूर्ण भारताला माहीत आहे. सगळ्यात प्रगत राष्ट्र जर कुठलं, या राष्ट्रामधलं प्रगत जर राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राची संत परंपरा, ज्यावेळेला संत तुकाराम उभे राहायचे नारदाच्या गादीवर, त्यावेळेला छत्रपती शिवराय खाली मांडी घालून कीर्तन ऐकायचं. माझी तरुणाईला विनंती आहे, आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी तुम्हाला साधकतेच्या वाटतात, ज्या आनंदाच्या वाटतात, त्याच्यामध्ये काकडा झालं, कीर्तन झालं आणि प्रवचन झालं. हे शक्य होईल तेवढं ऐकत चला. हे जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं तुम्हाला आयुष्याची दिशा अतिशय सोप्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल. आणि हे सांगणं माझं नाही, हे संत विचारांचं सांगणं आहे. या संत विचारांच्या परंपरेला आज 23 वर्ष पूर्ण दत्तनगर करतोय. मी सुद्धा दरवर्षीप्रमाणे येतोय. गेली 23 वर्ष आपल्या दत्तनगरमध्ये या दत्त जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय. पुढच्या वर्षी आता 2 तप पूर्ण होतील की हा सोहळा आपण अत्यंत मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा करतोय. उद्या दत्त जयंती आहे. मी ते गुरुदेव दत्ताच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या बेल्ले आणि पंचकृषीतल्या सर्व नागरिकांच्या पाठीमागे तुझा या भगवंताचा आशीर्वाद राहू दे, अशी मी त्या दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व ग्रामस्थांनी माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार. मला अजूनही आठवते की एकदा खूप मोठा पाऊस इथं आला आणि जुनी शाळा आता पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ते नवीन शाळा वर्गखोल्या निर्माण करण्याचं काम आपण जेव्हा ते प्रायोरिटीने हाती घेतलं, ते आता पूर्णत्वास निश्चित प्रकारे येईल. आज आपला पुढचा हा भव्य दिव्य रस्ता हा जरी शासनाच्या माध्यमातून आम्ही मंजूर केला, त्याचं काम चालू आहे, पण मला आभार खरं तुमचं मानायचंय. कारण तुम्ही हा रस्ता अधिकचा रुंद होण्यासाठी लगेच ते शेतकऱ्यांनी त्याला जागा दिली आणि चांगला मोठा हा दिमागदार हा रस्ता आपला होतोय. आज दत्तनगरमध्ये येत असताना जे काही सुंदर आणि सात्विक वातावरण इथं पाहायला मिळालं, निश्चित प्रकारे तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुमचाच एक मोठा आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणे उभा राहिलेला आहे, असं मला इथं नमूद करायचंय.